107.4 FM वर विद्यावाणीवर यानंतर आपण ऐकणार आहोत साप्ताहिक कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रो, आज या कार्यक्रमात आपण आयर्नमॅन या स्पर्धेच्या अनुषंगाने इम्पॉर्टन्स ऑफ एन्ड्युरन्स अर्थातच सहनशक्तीचं महत्त्व जाणून घेणार आहोत. आणि याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयर्नमॅन आशय महाजन. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला आहे श्री दत्तने. ऐकूयात या मुलाखतीचा भाग पहिला. नमस्कार. विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर मी श्रीदत्त आमच्या सर्व श्रोत्यांचं सहर्ष स्वागत करतो या कार्यक्रम मालिकेमध्ये, जिचं नाव आहे नवयुगाची ज्ञानमाला. हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्याने ऐकतो आहोत. मित्रमैत्रिणींनो, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आपण आयुष्यामध्ये वेगवेगळ्या टप्प्यावरती वेगवेगळ्या आव्हानांना तोंड देत असतो. कोणाचंच आयुष्य असं सहज सुलभ नाहीये. आव्हानं आयुष्यात आहेत, म्हणून तर जगण्यात खरी मजा आहे. मित्रांनो, तुम्ही कदाचित स्पर्धा परीक्षा करत असाल, कधी तुम्ही नोकरीसाठी प्रयत्न करत असाल, तर त्याची तयारी करत असताना तुम्ही ती 2 दिवसात करत नाही. असं म्हणतात की जेव्हा तुम्हाला नोकरीच्या इंटरव्ह्यूची तयारी करायची आहे, तर तुम्ही फर्स्ट इयरला असतानाच तयारी सुरू करायला हवी. तुम्हाला शिक्षणाची एखादी वाट निवडायची आहे, तर ती 10वी-12वीतच सुरू करायला हवी. म्हणजे प्रत्येक गोष्टीमध्ये आपण जेव्हा मार्ग निवडतो तेव्हा 2 गोष्टी आपण नेहमी पाहतो. एक म्हणजे तिथल्या आव्हानांची तयारी करणं आणि त्या मार्गावरती निरंतर चालत राहणं. असाच एक वेगळा खेळ या जगामध्ये एक स्पर्धा म्हणून समोर आहे. त्याचं नाव आहे आयर्नमॅन वर्ल्ड चॅम्पियनशिप. खरं तर आयर्नमॅन विषयी आपण ऐकलेलं असतं, पण जगातल्या काही कठीण स्पर्धांपैकी एक असणारी ही स्पर्धा, याच्यामध्ये 3 वेगवेगळे टप्पे असतात. आणि ही आयर्नमॅन स्पर्धा माणसाचं आयुष्य अगदी 180 अंशाच्या कोनामध्ये बदलून टाकते. त्याचं कारण आहे इथं केली जाणारी मेहनत, स्पर्धेकडे बघितला जाणारा दृष्टिकोन आणि त्याचबरोबर त्या स्पर्धेनंतर आपल्या आयुष्यात आलेले बदल. म्हणूनच आज आपण एका विशेष आयर्नमॅनलाच विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये आमंत्रित केलेलं आहे आणि त्यांचं नाव आहे आशय महाजन. सर, नमस्कार. नमस्कार. मी तुमचा उल्लेख आयर्नमॅन म्हणून आमच्या सगळ्या श्रोत्यांना करून दिला, कारण तुम्ही नुकतीच आयर्नमॅनची ही स्पर्धा यशस्वीरित्या पूर्ण केलेली आहे. यासाठी तुमचं मनपूर्वक अभिनंदन. थँक्यू. 6 अब्ज इतकी मोठी लोकसंख्या, त्यातून अतिशय थोडे लोक, अगदी बोटावर मोजण्यासारखे म्हणूयात असे लोक ही स्पर्धा पूर्ण करू शकतात. कारण या स्पर्धेची काठिण्य पातळी हीच खूप मोठी गोष्ट आहे. मी आमच्या श्रोत्यांना सांगितलं की तुम्ही एक आयर्नमॅन आहात, तर या स्पर्धेची ओळख आपल्या श्रोत्यांना आधी करून देऊयात. आम्ही असं ऐकलंय की ही ट्रायथलॉन आहे, याच्यामध्ये 3 वेगवेगळे प्रकार आहेत, तर ते कोणकोणते आहेत ते सांगूयात आपल्या श्रोत्यांना. सो ट्रायथलॉन म्हटलं की 3 स्पोर्ट्स त्याच्यामध्ये इन्व्हॉल्ड आहेत. स्विमिंगनी त्याची सुरुवात होते. सो 4 किलोमीटर पोहून, आणि तेही समुद्रात किंवा ओपन वॉटरमध्ये. हो. सो हे स्विमिंग पूलमध्ये नसतं, कुठच्या तरी ओपन वॉटरमध्ये 4 किलोमीटर पोहायचं असतं. पोहून बाहेर आल्या आल्या तुम्ही सायकल घेता तुमची, आणि 180 किलोमीटर तुम्ही सायकलिंगसाठी निघता. आणि 180 किलोमीटर सायकलिंग झाल्यानंतर ती सायकलिंग ठेवून फुल मॅरेथॉन म्हणजे 42 किलोमीटर कंप्लीट झाल्यानंतर तुम्हाला तो आयर्नमॅनचा किताब मिळतो. त्याच्यामध्ये वेळेची पण मर्यादा असते. 16 तास हे तुम्हाला दिलेले असतात आणि त्या 16 तासांमध्ये तुम्हाला ही स्पर्धा पूर्ण कंप्लीट करायची असते. आता ऐकताना खूप सोपं वाटतंय. 4 किलोमीटर पोहायचं, नंतर मग सायकल चालवायची 180 किलोमीटर, आणि मग 42 किलोमीटर धावायचं. पण ते तितकं सहज सोपं नाहीये. त्याची तयारी खूप मोठी करावी लागते. कारण मित्रांनो, पोहण्याचा जो वेळ आहे तो अवघा 2 तास 20 मिनिटांमध्ये किंवा 2 तासाच्या आतच आपल्याला हे कंप्लीट करायचं आहे. त्याच्यानंतर लगेचच सायकलवरती बसायचं आहे, तिथं गॅप नाहीये. आणि पुन्हा मला वाटतं 7 तासांमध्ये सायकल कंप्लीट करायची. पोहणं आणि सायकल हे 10 तासात झालंच पाहिजे, आणि त्याच्यानंतर सलग 42 किलोमीटर धावायचंय. हे सगळं करण्यासाठी सहनशक्ती किंवा ज्याला आपण एन्ड्युरन्स म्हणू, हे खूप आवश्यक आहे. तसंच तयारी पण खूप आवश्यक आहे. मला या सगळ्याकडे जाण्याआधी तुम्हाला विचारायचं आहे की तुम्हाला का बरं वाटलं की अशा जगातल्या काही कठीण ज्या स्पर्धा आहेत त्यातली ही जी ट्रायथलॉन आहे याच्यामध्ये सहभागी व्हावं? 1 दिवसाचा डिसिजन नव्हता तो. मला असं वाटतं तो एक अख्खा प्रवास होता. आणि ह्या प्रवासाची सुरुवात फार इंटरेस्टिंग झाली. कॉर्पोरेटमधलं नॉर्मल आयुष्य जगत होतो, आणि कॉर्पोरेटमध्ये जगताना जे स्ट्रेस आणि त्यामुळे जे आपल्या शरीरावर जे प्रॉब्लेम येत असतात, सो माझं वजन फार वाढलेलं.
आणि ते वजन वाढल्यामुळे मी डॉक्टरकडे गेलो आणि माझी कंप्लेंट पण डॉक्टरला इंटरेस्टिंग होती. माझी झोप पूर्ण होत नाही आणि माझी झोप पूर्ण होत नाही याच्यासाठी त्यांनी टेस्ट आणि सगळे केले आणि त्याच्यामध्ये फॅटी लिव्हर म्हणजे माझ्या लिव्हरमध्ये फॅट्स डिपॉझिट होत होते आणि त्यामुळे मला सारखं असं आराम करावं असं वाटत होतं. डॉक्टरनी सांगितलं की मी औषधं देतो पण तुला लाईफस्टाईल चेंज करायला लागेल आणि त्या लाईफस्टाईलमध्ये हे तुझा प्रॉब्लेम असल्यामुळे काही ना काहीतरी एक फिजिकल ॲक्टिव्हिटी तुला तुझ्या आयुष्यामध्ये इन्व्हॉल्व करायला लागणार. तर मी सुरुवात टेनिसनी केली आणि टेनिस केल्यानंतर मग हळूहळू सायकलिंग आणि स्विमिंग हे माझ्या आयुष्यात आले आणि मग एखाद दिवस मित्रांबरोबर डिस्कशन करत असतात तर ते म्हणाले की तू आत्ता सायकलिंग आणि स्विमिंग करतोच आहेस तर एक इंटरेस्टिंग स्पोर्ट आहे ट्रायथलॉनचा. तेव्हा मला त्या ट्रायथलॉनबद्दल माहिती पण नव्हती. तर त्यांनी सांगितलं की तू हे 2 जर करतोयस तर हा स्पोर्ट हा तुझा गोल असू शकतो आणि त्या मित्रांनी सांगितल्यामुळे मग त्या गोष्टीची थोडीशी इन्फॉर्मेशन घ्यायला सुरू केली आणि हा काय स्पोर्ट असतो आणि ते बघताना फार इंटरेस्टिंग आणि चॅलेंजिंग वाटलं. आणि तुम्ही जसं मगाशी म्हणालात की काहीतरी चॅलेंज असला तर ते करत राहायला गंमत राहते आयुष्यामध्ये. तर तेव्हा ठरवलं की बघूया हे एक्सप्लोअर करून बघूया आपल्याला किती झेपतंय ते आणि मग ती आयर्नमॅनची जर्नी सुरू झाली. खरं तर ही ट्रायथलॉन भारतीय मातीतली नक्कीच नाहीये. परदेशात या स्पर्धा होतात. त्याचबरोबर मित्रांनी सुचवलं म्हणून जायचं. काही भारतीयांनी हा आयर्नमॅनचा किताब पटकावलेला आहे हे माहिती आहे. पण तरी देखील इतक्या अवघड स्पर्धेमध्ये जायचं असेल तर तयारी खूप करावी लागेल असं वाटलं. तुम्ही काही जॉबमध्ये होतात, काही तुमचा व्यवसाय आहे, हे सगळं करत असताना तुम्हाला याच आयर्नमॅनच्या स्पर्धेमध्ये जायचं हे निश्चित झाल्यावरती किती वेळाची तयारी करावी लागली किंवा तिथं जायचंय हे निश्चित करताना मनाची कशी तयारी केली होती? मला वाटतं यातली सगळ्यात मोठी गंमत ती मनाचीच आहे. कारण का सुरुवात जेव्हा हे ठरवलं की हे करायचं आहे आणि जसं तुम्ही म्हणालात की नॉर्मल आयुष्य चालूच होतं तर जेव्हा कोचनी पहिल्या आठवड्याचा तो प्लॅन दिलेला तेव्हा त्या पहिल्या आठवड्यामध्ये त्या आठवड्याच्या शेवटी मी कोचला रिस्पॉन्स दिलेले की आज मीटिंग होती म्हणून हे शक्य नव्हतं, उद्या कुठेतरी गेलो म्हणून ते शक्य झालं नाही. तर त्यांनी जर आठवड्यामध्ये 5 वर्कआउट दिलेले त्यातले 2च होऊ शकले, 3 मी फक्त माझी यादी होती की हे ह्या कारणामुळे झालं नाही. तर तेव्हा माझ्या कोचनी फार इंटरेस्टिंग पर्स्पेक्टिव्ह दिला मला की ते म्हणाले की तू एवढं कठीण काहीतरी निवडलंयस, आता तुला जर असं वाटत असेल की हे कम्प्लीट करण्यासाठी तुझं बाकीचं सगळं आयुष्य थांबेल आणि फक्त तू हे करणार तर ते शक्य नाहीये. तर आता तुला तुझ्या पूर्ण 24 तासांमधनं ते तास शोधायचे जिकडे तू हे कम्प्लीट करू शकशील. आणि तेव्हा कळलं की आपल्याला जर काहीतरी कठीण करायचं असेल तर त्याचं टाईम मॅनेजमेंटमध्ये खरं आपण टाईम मॅनेज करत नाही, आपण स्वतःला मॅनेज करतो. तर त्या टाईम मॅनेजमेंटच्या पूर्ण प्रक्रियेमध्ये मला कळायला लागलं की ह्या दिवसाचा आपली जी ॲक्टिव्हिटी आहे की समजा तासभर स्विमिंग करायचंय किंवा 40 किलोमीटर सायकल करून यायचंय तर ह्या पूर्ण दिवसात आपल्याला कधी वेळ मिळणार आहे तो आपल्याला शोधून ठेवायला लागणार. कधीतरी तुम्हाला जर 7 वाजता निघायचं असेल कुठेतरी तर मग 4 वाजता उठून तो 1 तास ते कम्प्लीट करून मग ते तुम्हाला 7 वाजता निघायला लागणार. सो त्या दिवशी मला कळलं की ह्या सगळ्या प्रक्रियेमध्ये एकतर तुमच्या मनाची तयारी आणि एकदा त्या मनाने ठरवलं की बाकी सगळं जे त्याचं प्लॅनिंग आहे ते मला वाटतं आपोआप त्या सिस्टममध्ये यायला लागतं आणि त्यामुळे आपले गोल्स ते तेवढे मोठे पाहिजेत. तर ते गोल्स मोठे असले की मग त्याचं एक्झिक्युशन पण तेवढं ते मोठं व्हायला लागतं. खरंय. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आज आपण आशय महाजन यांच्याकडून आयर्नमॅन स्पर्धा त्यांनी कशी पूर्ण केली आणि हा किताब कसा मिळवला हे जाणून घेतो. पण एक महत्वाची गोष्ट त्यांनी सांगितली की आपण जे स्वप्न बघतो, आपल्या आयुष्यात जे गोल्स ठरवतो ते ठरवत असताना आपण आपल्या स्वतःला मॅनेज करण्याबरोबर आपला वेळ मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. त्याचबरोबर त्यांनी सांगितले की एखादा कोच, एखादा मार्गदर्शक सोबत हवाच, चांगल्या मित्रांची साथ हवी आणि तुम्हाला कुठलंही आयुष्यातलं गोल असो ते साध्य करायचं असेल तर स्वतःला वेळ द्यायलाच हवा आणि तो वेळ जर तुम्ही काढू शकलात तर कोणतंही स्वप्न पूर्ण होऊ शकतं. सर, पुन्हा एकदा अभिनंदन. कारण आयर्नमॅनसारखी मोठी स्पर्धा जेव्हा तुम्ही पार करता तेव्हा तुमच्यामध्ये काहीतरी बदल घडत असतात. तुम्ही एकतर डिसिप्लिन व्हायला लागलात, ते तुमच्या आता बोलण्यातनं जाणवलंच. याच्याशिवाय लगेचच काही तुमचा फॅटी लिव्हर बरा झाला आणि लगेच दुसऱ्या दिवशी तर गेला नाहीत. किती वेळाचा हा सगळा प्रवास होता आणि त्यासाठी त्या काळामध्ये तुम्ही स्वतःवरती कसं फोकस करत होतात?
तर तुम्ही एकदम बरोबर बोललात की असं झालं नाही की मागच्या महिन्यामध्ये कोणीतरी फॅटी लिव्हर आयडेंटिफाय केलं आणि त्याच्यानंतर लगेच ही स्पर्धा कंप्लीट झाली. सो मध्ये एक बऱ्यापैकी 5 वर्षाचा काळ गेला ज्याच्यामध्ये मी स्वतःला पूर्णपणे फिट करायचं ठरवलं. आणि ते फिट करत असताना भरपूर इतर गोष्टी तुम्ही नवीन शिकत जाता, की जसं तुम्ही मगाशी म्हणालात की ओपन वॉटर स्विम हे आपण नॉर्मली स्विमिंग पूलमध्ये आपल्याला पोहण्याची सवय असते. तर ओपन वॉटरमध्ये पोहत असताना त्याच्या काहीतरी वेगळ्या टेक्निक्स आहेत, त्या तुम्हाला आत्मसात करायला लागणार. की स्विमिंग पूलमध्ये असताना तुम्हाला तुमचं होरायझन छोटं असतं, त्यामुळे तुम्ही कुठच्या दिशेने पोहताय ह्याचं स्विमिंग पूलमध्ये जास्ती त्रास नसतो. पण तुम्ही जेव्हा ओपन वॉटरमध्ये जाता तेव्हा ते डिरेक्शन तुम्हाला व्यवस्थित ठेवणं ह्याच्यासाठी पण एक कला आहे. किंवा सायकलिंगमध्ये त्या सायकलवर भरपूर तास बसून त्या सायकलिंगची प्रॅक्टिस करणं ही एक वेगळी त्यातली प्रोसेस आहे. जितका वेळ आपण ऑफिसमध्ये खुर्चीवर बसतो त्याहीपेक्षा जास्त वेळ कदाचित बरोबर 6 किंवा 7 तास सायकलवरती बसून सतत ह्या सगळ्या तिन्ही ज्या स्पोर्ट आहेत ते छोट्या छोट्या भागात मी त्याला डिवाइड करून त्यातलं प्रावीण्य मिळवायचा प्रयत्न केला. सो सुरुवातीला असं वाटायचं की आपण 42 किलोमीटर सलग पळू शकतो की नाही माहिती नाही. त्यामुळे आयर्नमॅनच्या आधी मी ठरवलं की पुढचे 3 वर्ष मी सलग मुंबई मॅरेथॉनला रजिस्टर करणार आणि पहिलं 42 किलोमीटर कंप्लीट करायची प्रॅक्टिस करणार. सो 42 किलोमीटर झाल्यानंतर तुम्ही 3 वर्ष पळाल्यानंतर मेंटली तुम्ही रिलॅक्स होता की अच्छा मी मॅरेथॉन तरी एक कंप्लीट करू शकतो. 3 वर्ष सलग केली आहे तर मॅरेथॉनचे प्रश्न सुटले. मग त्याच्यानंतर सायकलिंगवर कॉन्सन्ट्रेट केलं की भरपूर वेळ सायकल करायची प्रॅक्टिस केली. मग आम्ही प्रॅक्टिस करत असताना एक सायकलिंग एक्सपिडिशन आम्ही मुंबई ते नाशिक केली. सो मित्रांबरोबर मुंबई ते नाशिक सलग सायकलिंग केलं. एक एक्सपिडिशन मुंबई ते लोणावळा सायकलिंग केलं. तर ती सायकलिंगची सवय घालून घेतली आणि मग शेवटी स्विमिंगला टॅकल केलं. आणि जेव्हा आयर्नमॅन करायचं ठरवलं तेव्हा शेवटचे 6 महिने ह्या तिन्ही गोष्टी एकामागोमाग एक कशा करायच्या त्याची प्रॅक्टिस केली. तर तुम्ही बरोबर म्हणताय की ते लगेच न करता त्या गोष्टीला तुम्हाला जितका वेळ द्यायला लागणार तो तुम्ही आयडेंटिफाय करूनच मग त्याच्यानंतर उतरलं तर देन इट बिकम्स अ सेफ स्पोर्ट. कारण का हे एन्ड्युरन्स स्पोर्ट्समध्ये तुम्ही रिस्क पण भरपूर घेत असता. तुम्ही फिट नसताना ह्या सगळ्या रेसेसमध्ये उतरलात तर ऍक्च्युली तुमची रिस्क त्याच्यामध्ये वाढते. तर ती रिस्क कमी करायची असेल तर त्याचा एकच उपाय आहे की तुमची तयारी ती छान झाली पाहिजे. म्हणजे कुठल्याही गोष्टीसाठी म्हणजे आपलं कुठलंही स्वप्न असू दे, आयर्नमॅनच नाही, आयुष्यातलं कोणत्याही स्वप्नासाठी तयारी करताना आपण त्याच्यासाठी स्वतः तयार झालं पाहिजे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे मग त्याच्यासाठी सतत मेहनत करत राहिली पाहिजे. पण तुम्ही म्हणाल तसं 3 वर्ष असतील किंवा शेवटचे 6 महिने असतील. शेवटचे 6 महिने तर मला वाटतं की परीक्षा पाहणारच काळ होता, कारण त्याच्यात सगळ्या ऍक्टिव्हिटीज करायच्या होत्या आणि ध्येय समोर ठेवलेलं होतं. तुम्हाला सगळ्यात जास्त आव्हानात्मक असलेला काळ कोणता आणि तुम्हाला वाटलेलं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं? मला असं वाटतं की हा जो स्पोर्ट आहे त्याच्यामध्ये कधीही तुमच्या मनामध्ये हा कॉन्फिडन्स येतच नाही की मी हे कम्प्लीट करू शकणार. म्हणजे मी मगाशी तुमच्याशी बोलत असताना की एखादी व्यक्ती जर नीट जेई अशा स्पर्धात्मक परीक्षा देत असेल तर कितीही अभ्यास झाला तरी तो पोटातला गोळा सारखा येत राहतो आणि सारखं असं वाटत राहतं की त्या दिवशी परीक्षेला काय होणार, पेपर कठीण आला तर काय होणार. सो ह्या सगळ्या गोष्टी आपल्या डोक्यात पण चालू असतात की प्रॅक्टिसमध्ये कधी आपण 16 तासाची प्रॅक्टिस केलेली नसते. मॅक्झिमम तुम्ही 8 ते 9 तासापर्यंत जाता. तर तुम्ही तो डाऊट सतत तुमच्यामध्ये कॅरी करत असता की ही सगळी तयारी केली आहे पण हे आपल्याला जमेल का. आणि थोडंसं जर तुम्ही ह्युमन सायकोलॉजी बघितली तर ती ह्युमन सायकोलॉजी नेहमी आपल्याला नेगेटिव्ह गोष्टी जास्ती प्रकर्षाने जाणवून देत असते की हे तुझ्याकडनं होणार नाही, हे आपल्या मनातनं जास्ती येत असतं. आणि त्यामुळे ते जेव्हा मनातनं येत असतं तेव्हा आपल्याला ही तयारी करायला लागणार आहे. आणि सकाळी लवकर उठणं, रात्री लवकर झोपणं हे पूर्ण आयुष्याची दिनचर्या होती ती ह्या सगळ्या आयर्नमॅनच्या स्पोर्ट भोवतीच फिरत होती. त्यामुळे सकाळी सर्वात जो कठीण काळ होता की जेव्हा अख्खं घर शांतपणे झोपलंय तेव्हा तुम्हाला सकाळी उठून त्या सगळ्या तयारीला लागून ते सगळं घर आराम करत असताना बाहेर पडून तुमच्या कामाला निघणं. कारण का सकाळी अलार्म वाजल्यानंतर पहिल्यांदा तुमचं मन म्हणतं की आज थोडंसं छान वातावरण आहे तर एक्स्ट्रा झोपूया.
आणि त्यावेळेला की जर तू ठरवलंयस की तू आयर्नमॅन बनणार आहेस तर तुला ह्या छोट्या छोट्या गोष्टींकडे थोडंसं दुर्लक्ष करायला लागणार आणि तुला उठून ते सकाळी निघायला लागणार. तर हे सकाळचे जे डोक्यामधले किंवा मनामधले जे द्वंद्व म्हणता येतील त्या द्वंद्वांवर विजय मिळवणं हे त्या सायकलिंगच्या प्रोसेसमध्ये निघण्यापेक्षा ते जास्ती डिफिकल्ट वाटत. जे शारीरिक श्रम करायचे त्याच्यापेक्षा मनातलं द्वंद्व जास्त चॅलेंजिंग असू शकतं. नक्कीच. पण मग हे सगळं जेव्हा आपण स्वप्न पुरं होतं तेव्हा ही सगळी एक्सपिडिशन पूर्ण होते तर तुम्हाला नेमकी भावना काय होती आणि त्याच्यानंतर आताच्या आयुष्यामध्ये नेमका काय बदल झाल्यासारखा वाटतो? सो हे करत असताना भरपूरसे रिअलायझेशन झाले की जेव्हा ही आयर्नमॅन स्पर्धा चालू झाली तेव्हा हे जाणवलं की ही बऱ्यापैकी बोरिंग प्रोसेस आहे. अजून एक गोष्ट या आयर्नमॅनच्या पूर्ण प्रोसेसमध्ये कुठेही तुम्हाला म्युझिक किंवा इतर कुठचीही साधनं तुम्हाला अलाउड नसतात. तर ते 16 तास तुम्हाला स्वतःबरोबर घालवायचे असतात आणि हे स्वतःबरोबर वेळ घालवणं आपण ह्याच्या आधी कधी केलेलं नसतं आणि त्यामुळे ती एक भरपूर बोरिंग आणि कंटाळवाणी प्रक्रिया आहे की तुम्ही एक गोष्ट सतत करताय की आता स्विमिंग करताय तर कंटिन्युअसली तीच ऍक्टिव्हिटी आहे आणि 4 किलोमीटर सतत फक्त तीच ऍक्शन करायची आणि पाण्यातनं बाहेर यायचंय. सलग 2 तास. सलग 2 तास. माझं ते 1.5 तासात संपलेलं. पण जो काही वेळ असेल तर तो करून तुम्हाला त्याच्यामधनं ते एन्जॉयमेंट किंवा त्याच्यामधनं तुम्हाला तो आनंद शोधायचा आहे. बाहेरच्या लोकांना ती कंटाळवाणी वाटणार, तुम्हाला पण कदाचित ती कंटाळवाणी वाटेल, पण हीच प्रोसेस मग ही कंप्लीट झाल्यानंतर ते कसं दिसेल, ही कंप्लीट झाल्यानंतर तुला तो किताब मिळाल्यानंतर कसं वाटेल हे तुम्हाला आतमधनं व्हिज्युअलाइज करत राहायला लागतं. तर तुम्ही ते 16 तास पुढे जाऊ शकता. आणि मला असं वाटतं की मग आयुष्याच्या इतर गोष्टींकडे बघत असताना पण मग जाणवायला लागलं की खरं बघितलं तर प्रत्येक गोष्ट ही आयर्नमॅन सारखीच आहे की तुम्ही एखादी जर नवीन स्वतःचा बिझनेस स्टार्ट केलात किंवा एखाद्या परीक्षेला तुम्ही कॉम्पिटिटिव्ह एक्झाम्सना जर तुम्ही अपिअर होत असाल तर ती पण बऱ्यापैकी बोरिंग प्रोसेस आहे. ती बोरिंग प्रोसेस तुम्ही त्या रिझल्टकडे बघून हा रिझल्ट आल्यानंतर मला काय वाटणार आहे, हा रिझल्ट आल्यानंतर माझ्या आयुष्यात काय चेंज होणार आहे, हा थॉट प्रोसेस टाकून जेव्हा तुम्ही ते करत राहता तेव्हा तुम्ही ती क्रिएटिव्हली इंटरेस्टिंग करता. सो ह्याच भागांचा आपल्या इतर आयुष्यामध्ये कसं आपण इम्प्लिमेंट करू शकतो हे मला आयर्नमॅनच्या दृष्टीने जाणवलं. खरं म्हणजे आयुष्यातल्या प्रत्येक दिवस हा कधीच आपल्यासाठी आनंददायी नसतो. तो आनंददायी आपल्याला बनवावा लागतो आपल्या विचार प्रक्रियेतून. याच मुद्द्यासह सर आज आपल्याला इथं थांबावं लागेल कारण आपली ही जर्नी जी आहे, आपला हा जो रेडिओवरचा मुलाखतीचा प्रवास आहे असा सुरू राहणार आहे. कारण याच्यातल्या अधिक इंटरेस्टिंग गोष्टी पुढच्या भागात आपल्याला पुन्हा एकदा ऐकायच्या तुमच्याकडून. आज वेळेचं बंधन पाहता आज नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमालिकेत थांबूयात आणि उद्याच्या भागात तुमच्याशी पुन्हा काही इंटरेस्टिंग गोष्टीसह आणि आयर्नमॅन या स्पर्धेला आपल्या आयुष्याच्या संपूर्ण प्रवासाशी जोडण्याच्या मुद्द्यांसह आपण पुन्हा भेटणार आहोत. आशय महाजन सर, आज आपण इथं आलात आणि विद्यावाणीच्या श्रोत्यांना इतकी सारी माहिती दिलीत त्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद. श्रोते हो, आपण ऐकत रहा विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र आणि उद्याच्या भागामध्ये आपण आशय महाजन यांच्याकडून अधिक चांगल्या माहितीसह पुन्हा भेटणार आहोत. या मुद्द्यासह मी आपला इथंच निरोप घेतो. धन्यवाद. नमस्कार. यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. मित्रहोतच आपण सहनशक्तीचं महत्त्व अर्थातच इम्पॉर्टन्स ऑफ एन्ड्युरन्स याविषयी जाणून घेतलं. आयर्नमॅन या स्पर्धेच्या अनुषंगाने जाणून घेतलं. याविषयी आपल्याला मार्गदर्शन केलं होतं आयर्नमॅन आशय महाजन यांनी आणि त्यांच्याशी संवाद साधला होता श्रीदत्तने. मित्रहो, याच मुलाखतीचा भाग दुसरा आपण उद्या विद्यावाणीवरून ऐकणार आहोत. नवयुगाची ज्ञानमाला हा कार्यक्रम आपण गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने प्रसारित करीत आहोत. या कार्यक्रमाविषयी आपण आपल्या प्रतिक्रिया आपण आम्हाला 744-722-1074 अर्थातच 7447221074 या क्रमांकावर अथवा vidyawani.fm@gmail.com या मेल आयडीवर कळू शकता. ऐकत रहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ. तुम्ही ऐकत आहात विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ 107.4 FM वर. प्रसारणात यानंतर आपण ऐकणार आहोत कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला. गर्जे मराठी ग्लोबल यांच्या सहकार्याने आपण हा कार्यक्रम विद्यावाणीवर प्रसारित करीत आहोत. मित्रहो, काल या कार्यक्रमातून आपण इम्पॉर्टन्स ऑफ एन्ड्युरन्स याविषयी जाणून घेत आहोत आयर्नमॅन आशय महाजन यांच्याकडून आणि त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला आहे श्रीदत्तने. ऐकूयात कार्यक्रम नवयुगाची ज्ञानमाला.
श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात मी श्रीदत्त तुमचं सगळ्यांचं सहर्ष स्वागत करतो. मित्रमैत्रिणींनो, विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ केंद्र अर्थात 107.4 FM वर हा कार्यक्रम आपण ऐकतो आहोत गर्जे मराठी ग्लोबल या संस्थेच्या सहकार्यानं. मित्रांनो, आपल्याला आठवत असेल, विद्यावाणीवर कालच्या भागामध्ये आपण आशय महाजन या आयर्नमॅन सोबत गप्पा सुरू केलेल्या होत्या. आणि ही स्पर्धा एकूण काय आहे, या स्पर्धेची काठिण्य पातळी काय आहे आणि ती आपल्याला आयुष्यात काय शिकवून जाते, या सगळ्या गोष्टींवरती आशय महाजन यांनी भाष्य केलेलं होतं. आज देखील आपण त्यांना विद्यावाणीच्या स्टुडिओमध्ये पुन्हा आमंत्रित केलेलं आहे. आशय सर, नमस्कार. नमस्कार. आणि पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे. कालच्या भागामध्ये आपण अतिशय इंटरेस्टिंग मुद्द्यावरती येऊन थांबलेलो होतो. तुम्ही सांगितलं की 2 तासामध्ये स्विमिंग करायचं आहे, त्याच्यानंतर 6 तास 180 किलोमीटर सायकलिंग करायचं आहे आणि मग त्याच्यानंतर 42 किलोमीटरची मॅरेथॉन धावत पूर्ण करायची आहे. या सगळ्यासाठीचा एकूण कालावधी आहे 16 तासांचा. आणि म्हणूनच ही ट्रायथलॉन जे लोक सक्सेसफुली पूर्ण करतात ते आयर्नमॅन हा किताब पटकावतात. तुम्ही हा किताब पटकावलात, पण त्याबरोबर अनेक साऱ्या गोष्टी ही स्पर्धा तुम्हाला शिकवून गेली आणि त्यातले अनेक मुद्दे जे विशेष करून आमचे जे श्रोते स्पर्धा परीक्षांची तयारी करतायत, आयुष्याच्या अशा टप्प्यावरती आहेत की ज्यांना स्वतःची स्वप्न पूर्ण करायची आहेत, त्यांच्यासाठी खूप मार्गदर्शक ठरेल. हे जे मार्गदर्शन तुम्ही आज देणार आहात त्याच्यातला सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा हा आहे की ही स्पर्धा फक्त स्पर्धा म्हणून न पाहता आयुष्याचा प्रवास म्हणून पाहायला शिकवते. आणि या स्पर्धेमध्ये सगळ्यात महत्त्वाची गोष्ट असते ती म्हणजे एन्ड्युरन्स, तुमची सहनशीलता. तुमची सहनशक्ती किती जास्त आहे, ती नियमित कशी वाढती राहावी, यासाठी ही स्पर्धा तुम्हाला मदत करते. काय सांगाल की जेव्हा एखाद्या स्पर्धेमध्ये आपण उतरतो, एखादा गोल समोर ठेवतो, एखादा टार्गेट समोर ठेवतो, तेव्हा ते पार करत असताना सगळ्यात महत्त्वाची प्रक्रिया काय असते? जेव्हा तुम्ही समुद्रात मध्ये जाता, एका मोठ्या विस्तीर्ण जलाशयात तुम्ही असता, तुम्हाला दिशाच कळत नाही, समोर गोल दिसतच नाही. अशा वेळेला काय करायला पाहिजे? तुमच्या डोक्यात काय होतं की नेमकं कसं हे पार करायचंय? बहुतेकदा असं होतं की आपण जेव्हा काहीतरी ठरवत असतो तेव्हा आपण ते पूर्ण क्लिअरली दिसेपर्यंत आपण म्हणतो की मला एकदा पूर्ण क्लिअरली दिसलं की मग मी पाऊल उचलणार. पण भरपूरशा गोष्टी आणि एस्पेशली जर तुमचं गोल मोठं असेल तर फार लांबनं ती पूर्ण क्लॅरिटी येणं हे फार डिफिकल्ट असतं. त्यामुळे काही गोष्टी तुम्हाला एक्सपिरियन्स करत असताना तुम्हाला शिकायच्या असतात. म्हणजे मी जेव्हा पहिल्यांदा समुद्रात उतरलो तेव्हा आपली कल्पना असते की समुद्र हा फार डेंजरस आहे आणि त्याच्यापेक्षा स्विमिंग पूलमध्ये पोहणं हे बऱ्यापैकी सोपं आहे. पण जेव्हा स्विमिंग पूलमध्ये पोहायचो आणि तिकडनं समुद्रात पोहायला गेलो तेव्हा मला 2 फरक जाणवले. 2 फरक हे होते की एक, समुद्राच्या पहिल्या 200-300 मीटरवरच थोडेसे लाटा असतात. त्या 200-300 मीटर तुम्ही कव्हर केलेत की आतमध्ये समुद्र बऱ्यापैकी शांत असतो. दुसरं, समुद्रामध्ये मिठाचं प्रमाण जास्ती असल्यामुळे त्याच्यामध्ये बॉयन्सी म्हणतात की तुम्हाला तरंगत ठेवण्याची जी क्षमता आहे ती समुद्राच्या पाण्यामध्ये जास्ती आहे. त्यामुळे ऍक्च्युअल बाहेरनं जरी ते पोहणं डिफिकल्ट वाटत असेल, जेव्हा तुम्ही ऍक्च्युअल समुद्रात उतरता तेव्हा कम्पॅरेटिव्हली समुद्रात पोहणं सोपं आहे. तुम्ही आयुष्याच्या अनुषंगाने जेव्हा विचारलं तेव्हा भरपूरदा आपण गोष्टी त्या अप्रोचच करत नाही, कारण आपल्याला लांबनं त्या फार कठीण वाटत असतात. खूप मोठा समुद्र आहे, मोठा समुद्र दिसत नाही, खूप खोल आहे. तर त्या एक्सपिरियन्स करून आपली काय क्षमता आहे ती आयडेंटिफाय करून आपल्याला कुठे काम करायला लागणार ते तुम्हाला जाणवतं. एकदा तुम्हाला ते जाणवलं की मगाशी तुम्ही जेव्हा म्हणालात की ह्याच्यामध्ये मार्गदर्शन कोण छान करू शकतं, त्या मार्गदर्शन जे करणारे आहेत त्यांच्याकडे तुम्ही गेल्यानंतर त्यांनी सांगितलेल्या गोष्टी सातत्याने करून आपल्यामध्ये ते बदल कसे आणायचे हे करत राहिलात तर ती प्रोसेस सिम्प्लिफाय होते. खरं म्हणजे निरंतर करत राहणं आणि मार्गदर्शकांच्या मदतीनं पुढे पुढे जात राहणं हे गरजेचं आहे. प्रत्येकाच्या डोळ्यासमोर काही ना काहीतरी गोल असतो. प्रत्येकाचा गोल वेगळा असेल, प्रत्येकाचा क्षितिज आहे ते वेगळं असेल. पण याच्यामध्ये जेव्हा क्षितिज दिसत नाही, काही अंधार असतो आणि बरेचदा असं आपण पाहतो की हातपाय गाठून जाण्याची वेळ येते. तर असा प्रसंग आल्यावरती काय करायला हवं, किंवा तुम्हाला असा काही अनुभव आला का? जेव्हा ते क्षितिज दिसत नसतं तेव्हा त्याची सर्वात मोठी गोष्ट आहे की आत्ता तुम्ही कुठपर्यंत पोहोचू शकताय त्याला गोल केला पाहिजे. म्हणजे माझा अल्टिमेट गोल जरी आयर्नमॅन असेल तरी मी जेव्हा प्रॅक्टिस करतोय
आणि त्या दिवशी 10 किलोमीटर करायचे तर माझ्या कोचनी सांगितलं की त्या दिवशी 10 किलोमीटर करणं हेच तुझं त्या दिवशीचं आयर्नमॅन आहे. ह्या थॉट प्रोसेसनी काम कर. आणि तेच जर तुम्ही आयुष्याला ते प्रमाण लावलं तर भरपूरदा आपण घरी बसून हे पुढे केल्याने काय काय होऊ शकतं हे विचार करत राहतो आणि आपण एकही ॲक्शन घेत नाही. त्यामुळे त्या दिवशी ठरवलेली ॲक्शन ती कंप्लीट करणं हे त्या दिवसाचं गोल आहे. सो एक मोठा गोल जर असेल, मगाशी मी मागच्याला सांगितलेलं की मी जेव्हा आयर्नमॅन करायचं ठरवलं तेव्हा असं नव्हतं की मला ह्या सगळ्या स्पोर्टमध्ये प्रावीण्य होतं. तर मी ठरवलं की हे 3 जर वेगवेगळे स्पोर्ट आहेत तर त्याला 3 भागांमध्ये डिवाइड करून त्या तिघांची तयारी वेगळी करणार आणि मग ज्या वर्षी मी आयर्नमॅन करायचं ठरवेन त्यावर्षी ह्या तिघांचं एक रूप आपण कसं करू शकतो, सो त्या ह्याच्यावर विचार करायचा. सो हे जर तुम्ही आयुष्याला लागू केलं का, एक्झाम्पल तुम्हाला एखादी कंपनी स्टार्ट करायची आणि तुम्हाला फायनान्सचं बॅकग्राऊंड आहे पण मला ऑपरेशन्सचं बॅकग्राऊंड नाही आहे, तर पुढच्या वर्षी मी ऑपरेशन्सच्या कुठच्या तरी भागातलं मी ज्ञान घेणार जे मला कामी येईल. तोच माझा पुढच्या वर्षीचा टार्गेट आहे. ते झाल्यानंतर मी ॲडव्हर्टायझिंग मार्केटिंगमधलं काहीतरी समजून घेईन आणि मग माझा बिझनेस मी कसा ग्रो करायचा आहे त्याच्यावर मी फोकस करेन. सो एंटरप्रेन्योरशिपमध्ये पण तीच गंमत आहे. भरपूरदा आपण असं म्हणतो की मला बाकी सगळं येत नाही म्हणून मी एंटरप्रेन्योरशिपमध्ये जाणार नाही, मी त्याच्यापेक्षा नोकरी करेन. तर तुम्हाला जर तो गोल मोठा करायचा असेल तर तुम्हाला नक्कीच ह्या गोष्टी शिकायला लागतील. पण तो शिकण्यासाठी तुम्हाला तुमच्या स्वतःला वेळ देण्याची जी कॅपॅसिटी आहे ती जर जमली आणि सुरुवातीलाच हे कळलं पाहिजे की ही फार मोठी प्रक्रिया आहे की जितका तुमचा गोल मोठा तितकी ती प्रक्रिया पण मोठी असणार आहे आणि ती तुमच्या एक्सपेक्टेशननी जर तुम्ही कमी वेळात गाठायची ठरवली तर मग तुम्ही शॉर्टकट्स शोधण्याचा प्रयत्न करणार. आणि ह्या सगळ्या गेममध्ये शॉर्टकट काहीच नाही आहेत. तुम्हाला ती पूर्ण प्रक्रिया कंप्लीट करूनच एंडपर्यंत पोहोचायला लागणार आहे. खरंय. श्रोते हो, नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमात आशय महाजन आपल्याला अतिशय आशयपूर्ण अशी माहिती सांगतायत. कारण आपण पाहतो आयर्नमॅन स्पर्धा जिंकणं हे आपल्या आयुष्याशी खूप जवळनं जाणारी गोष्ट आहे. कारण तिथे स्विमिंग, सायकलिंग आणि नंतर धावणं हे जे सुरू आहे ते आपण आयुष्यात प्रत्येक टप्प्यावरती करत असतो. सरांनी आता आपल्याला सांगितलं तुम्हाला तुमच्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी तुमचे जे काही उद्दिष्ट आहेत ती छोट्या छोट्या तुकड्यांमध्ये समोर आणणं गरजेचं आहे. एक एक टप्पा पार करत जा, एका टप्प्यावरती कॉन्सन्ट्रेट करा, मग दुसऱ्या गोष्टीकडे जा. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की सातत्य असणं खूप गरजेचं आहे. तुम्ही त्याच्यात नियमित प्रयत्न करत राहणं खूप गरजेचं आहे. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट ती म्हणजे मेहनतीला पर्याय नाही. श्रमाशिवाय कुठंच यश नाही. आणि आपण सातत्यानं श्रम करत राहतो ना तेव्हा कधी कधी वाटतं की हेच किती वेळ करत राहायचं. आणि मग काय सांगाल आमच्या सगळ्या श्रोत्यांना की आपण प्रक्रियेतच आनंद कसा शोधायचा, कारण तो एक महत्त्वाचा मुद्दा आहे. माझ्या बाबतीत जे आयर्नमॅनमध्ये झालं ते सांगतो की आयर्नमॅनमध्ये सायकलिंग करत असताना मला बऱ्यापैकी वेळ लागला आणि असं झालं की मी शेवटचे काही ॲथलीट्स आहेत त्यांच्यापैकी होतो सायकलिंगच्या ह्याच्यामध्ये. आणि बरोबर त्याच वेळेला माझ्या बाजूने त्यांचे जे स्टीवर्ड्स असतात त्यांनी बाईक चालवायला सुरू केली. तर मी त्यांना विचारलं की मी शेवटचा आहे का या सगळ्या प्रोसेसमध्ये. तर ते म्हणाले तू शेवटचा नाही आहेस, पण आत्ता जे टायमिंग आहे त्याच्यामध्ये असं वाटतं की तू शेवटचा आहेस जी हे टायमिंगमध्ये कंप्लीट करू शकशील. आणि मग आजूबाजूची लोक टाळ्या वाजवत होते. मला असं जाणवलं की भरपूरदा आपण जेव्हा आपल्या आयुष्याकडे बघत असतो तेव्हा त्या आयुष्याकडे आपण भरपूर नेगेटिव्ह पद्धतीने बघत असतो की मी शेवटचा आहे, बाकी सगळे पुढे गेले, मी मागे राहिलो. पण त्या प्रक्रियेमध्ये ह्या गोष्टी फार कमी लोक करत असतात. म्हणजे जर तुम्ही एका स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेताय तेव्हा अख्खं जग काय स्पर्धा परीक्षेमध्ये नसतं. काही ठराविक मुलं असतात जी त्या स्पर्धा परीक्षेमध्ये भाग घेत असतात. तर आत्ता आपण त्या स्पर्धेमध्ये आहोत ह्याचाच आनंद घेणं. तेव्हा मला जाणवलं की बाकी आत्ता कोणी या आयर्नमॅन स्पर्धेत नाही आहे. मी आत्ता सध्या हा आयर्नमॅन स्पर्धेत आहे आणि मी ह्या स्पर्धेमध्ये आत्ता राहू शकतोय, ह्याच्यामध्येच मी आनंद मानतोय. आणि जिथपर्यंत मी पोचेन हे जर झालं नाही तर मी पुढच्या वेळेला प्रयत्न करेन. पण आजची जी स्पर्धा आहे ती मी कुठपर्यंत पोचू शकतो हे जाणून घेण्यासाठी आहे. त्यामुळे भरपूरदा ही स्पर्धा जिंकण्यापेक्षा ह्या स्पर्धेच्या
तुलनात्मक आपली काय क्षमता आहे ती जर मी जाणून घेतली तर मला पुढच्याला तयारी करताना कुठे व्यवस्थित तयारी करायची आहे ती मला जाणवते किंवा कळते. जर आपण फक्त हताश झालो तर त्यातनं असं होतं की त्यातनं जे काही मिळालंय त्या स्पर्धेतनं ते पण तुमच्याकडनं हिरावून घेतलं जाईल. सो मी असं ठरवलेलं की मला जर सायकलिंग नंतर ह्या लोकांनी बाजूला काढलं, माझे कट ऑफ टाइममध्ये नाही झालं, तर 4 किलोमीटर स्विम करून 180 किलोमीटर मी सायकल चालवू शकतो इतकं तरी आज कळलं. जेव्हा पुढची आयर्नमॅन होईल तेव्हा ते पुढचे 42 किलोमीटर कंप्लीट करायची क्षमता राहिली आहे तेवढंच माझ्या डोक्यात राहील. सो तसं एखाद्या परीक्षेमध्ये मला ज्या 3 सब्जेक्ट असतील तर ते 3 सब्जेक्ट झाल्यानंतर त्यातल्या कुठच्या सब्जेक्टमध्ये मला किती मार्क मिळालेत हे अॅनालाइज करून पुढच्याला कुठच्या सब्जेक्टमध्ये मेहनत करायची आहे ती कळेल. किंवा मी जर एखादं प्रॉडक्ट किंवा मी बिझनेसमॅन आहे तर ह्या वर्षीचं माझं अॅनालिसिस मी कुठच्या ॲस्पेक्टमध्ये कमी पडलो त्याच्यावर जर मी फोकस केला तर पुढच्या वेळेला त्याची व्यवस्थित तयारी करून तुम्ही परत मार्केटमध्ये उतरू शकता. त्यामुळे हताश न होता त्या पूर्ण प्रक्रियेतनं तुम्ही काय शिकू शकताय ही त्या प्रक्रियेची गंमत आहे. आणि ह्याची जेव्हा तुम्हाला सवय लागते त्याच्यानंतरच तुम्हाला ती प्रक्रिया एन्जॉय करायची गंमत लागते. त्यातनं जे काही रिझल्ट येईल ते तुम्ही एक्सेप्ट करायला तयार होता. खरं म्हणजे गीतेमध्ये देखील हेच सांगितलेलं आहे, आपण कर्म करत राहिलं पाहिजे. कारण त्या प्रक्रियेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, त्या परीक्षेकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन, आपल्या प्रयत्नांकडे बघण्याचा आपला दृष्टिकोन ही स्पर्धा बदलत असते. मला वाटतं की प्रत्येकानं आयुष्यात हाच दृष्टिकोन ठेवला पाहिजे. तुम्ही जेव्हा ही सगळी स्पर्धा एक एक टप्पा पार करत होतात तेव्हा तुम्हाला माहिती होतं की ही गोष्ट अशी नाही आहे की आपल्याला पळत पळत पहिला नंबर पटकावायचा आहे. ही स्पर्धा माझ्याशी आहे आणि मला माझ्या वेळेत पूर्ण करायची आहे. मला पहिला नंबर नाही यायचा आहे. याला कधी आपण वेगळ्या भाषेत जर म्हणायचं झालं की ही स्लो बर्न प्रोसेस आहे. ही प्रोसेस काय असते आणि ही आपल्याला आयुष्यात कशी मदत करेल? आत्तापर्यंत आपल्याला सगळीकडे स्पीड ह्या गोष्टीमध्ये फार एक्साइट केलं जातं. कुठेतरी लवकर पोचा, कुठेतरी फास्ट पोचा. पण ही जी प्रक्रिया आहे, आयर्नमॅनची असेल किंवा एंटरप्रेन्योरशिप असेल, कुठची स्पर्धा परीक्षा असेल, आपल्याला हे समजलं पाहिजे की ही प्रक्रिया तिकडे पोचण्यापेक्षा त्या प्रक्रियेमध्ये काय घडतंय हे महत्वाचं आहे. आणि जर फक्त बाजूचा एकदम स्पीडनी चाललाय म्हणून त्या काळामध्ये तुम्ही जर तुमचा स्पीड वाढवायला गेलात आणि त्याची तुमची तयारी त्या स्पीडची नाही आहे तर तुम्ही ती स्पर्धा कम्प्लीटच करू शकत नाही. तर त्यावेळेला थोडंसं आजूबाजूला न बघता सगळं कॉन्सन्ट्रेशन स्वतःवर ठेवून माझी काय क्षमता आहे, त्या स्पर्धेमध्ये 16 तास दिले असतानाही काही लोकांनी ती स्पर्धा 9 तासात पण कंप्लीट केली असेल. पण ती स्पर्धा माझी नाही आहे, ती त्या स्पोर्ट्समनची त्याची जी क्षमता आहे त्याच्याबरोबरची जी स्पर्धा होती. सो ज्यावेळेला आपल्याला हे कळतं ह्या सगळ्या ज्या अशा स्पर्धा आहेत जिकडे 16व्या तासाला येणाऱ्या माणसाचं पण तेवढंच कौतुक होतं जो पहिला आलाय. कारण का ती 16 तास तिकडे मेहनत करायची जी जिद्द कोणीतरी दाखवली आहे त्याला तो मान असतो. आणि ती ज्या दिवशी आपल्याला कळते त्या दिवशी आपण आपल्या क्षमतांप्रमाणे आपण कुठे पोचू शकतो आणि मग आजूबाजूचे लोक कुठे पोचतायत हे जास्ती महत्वाचं राहत नाही. आणि ती स्लो बर्न प्रोसेस मी याच्यासाठी म्हटलं की ते हळूहळू जाणं पण काही काळांनी ते डिफिकल्ट असतं. पण तुम्ही कुठेतरी पुढे सरकताय आणि त्या एनर्जीनी तुम्हाला जिकडे जायचंय त्या वाटेने पुढे चाललाय हे जरी तुम्हाला कळायला लागलं की ती स्लो बर्नची प्रोसेस तुम्हाला एन्जॉय करता येते, त्याची मजा यायला लागते. खरं म्हणजे त्या प्रोसेसची मजा येणं हेच आपल्या आयुष्याचं सार आहे. आपण आयुष्यात काय कमावणार आहोत, आपण आयुष्यात कुठे जाणार आहोत, खरंच कोणालाच भविष्य ठाऊक नसतं. काय होणार आहे हेही माहीत नसतं. तुम्ही मगाशी म्हणालात की या स्पर्धेत मी शेवटचा आहे, मी पूर्ण करणार आहे का, कदाचित पुढच्या वेळेस पुन्हा भाग घ्यावा लागेल, सांगता येत नाही. पण याच्यातला आनंद शोधायचा कसा, त्याच्यातच खरी मजा आहे हे आमच्या श्रोत्यांना कसं सांगाल? मला असं वाटतं की तुम्ही जेव्हा तुमचं कंपॅरिझन इतरांबरोबर थांबून टाकता. माझ्या डोक्यात मी असं केलं की आजूबाजूला माझ्या 3000 ॲथलीट्स जरी असले तरी मी त्या 3000 ॲथलीट्स बरोबर कॉम्पीट करतच नाहीये. मी माझ्या क्षमतांबरोबर कॉम्पीट करतोय की ह्या 16 तासांमध्ये मी कंप्लीट करू शकतो का. हे माझ्या डोक्यातलं जे सुरुवातीचं जे द्वंद्व होतं की मी मगाशी म्हणालो की सुरुवातीला ते थोडंसं असं धुरकट असं दिसत असतं. तर मला आज त्या 16 तासांमध्ये तिकडे पोचायचंय. तर बाजूनी कोणीतरी जर वेगाने गेला तरी
मी त्याच्याकडे दुर्लक्ष करून मी कुठपर्यंत जाऊ शकतो ह्याच्यावरच मी फोकस केलं. तर आजूबाजूला जे घडतंय त्याच्याकडे थोडंसं त्या स्पर्धेपुरतं तुम्हाला तिकडे दुर्लक्ष करावं लागेल. मग कम्प्लीट फोकस तुमचा स्वतःवर येतो. आणि जसं मगाशी म्हणालो की तुम्ही जिकडे पोहोचू शकता तिकडेच पोहोचू शकता, त्याच्या पलीकडे तुम्ही पोहोचू शकणार नाही. आणि तुम्ही जिकडे पोहोचू शकता आणि जर ती स्पर्धा संपल्यानंतर माझ्याकडे जे ह्या स्पर्धेला देण्यासारखं होतं ते सगळं मी देऊन टाकलं, ह्याचा जेव्हा तुम्हाला रिलीफ येतो की माझ्याकडे शेवटचा जो किलोमीटर झाल्यानंतर अजून माझ्याकडे काही क्षमता उरली नव्हती, ती एन्जॉयमेंट ही खरी ह्या प्रोसेसची विक्ट्री आहे. आणि त्यामुळे मग तुम्ही जो पहिला आलाय त्याच्या प्रोसेसमध्ये पण एन्जॉय करता आणि जो पहिला आलाय तो तुमच्या प्रोसेसमध्ये पण एन्जॉय करतो. कारण का तो जो त्रास असतो तो मला असं वाटतं प्रत्येक ॲथलीटसाठी तो सेमच असतो. आणि प्रत्येकाने आपली क्षमता तिकडे पणाला लावलेली असते. आणि काही लोकांनी ती 9 तासात संपवली असेल, काही 16 तासात संपवली असेल, पण त्याचं मूळ ह्याच्यात असतं की प्रत्येकाने आपलं पूर्ण त्या स्पर्धेला दिलं असल्यामुळे ॲट द एंड लाईन एव्हरीबडी लुक्स सिमिलर. खरंय. तुम्ही ही स्पर्धा पहिल्या प्रयत्नामध्ये तुम्ही पूर्ण करू शकलात, त्याबद्दल कौतुक आहेच. पण बरेचदा असं होतं की काहीतरी अडचण येते. ॲक्सिडेंट्स हे अचानकपणे येतात, आयुष्यात घडतात. काही वेळा थांबावं लागतं. स्पर्धा असेल किंवा आयुष्य असेल, मध्ये थोड्या वेळासाठी ब्रेक घ्यावा लागतो, पुन्हा त्याच्यात सहभागी व्हावं लागतं. या गोष्टीकडे तुम्ही कसे पाहता? कारण काय होतं की माणसं ॲक्सिडेंट्सना घाबरतात आणि स्पर्धाच सोडून देतात, आयुष्यात पुढे जाणं सोडून देतात. अशा वेळेला बळ कुठनं येतं? ही सगळी मानसिक प्रक्रिया आहे की पुन्हा शरीरानंच उभारी घ्यायची असते? नाही, मूळतः ही मानसिक प्रक्रियाच आहे. कारण का मनाने जेव्हा ठरवलं त्याच्यानंतर मग शरीर कामी येतं. शरीर कधीच ठरवत नाही की मला ह्या गोष्टी करायच्या. त्यामुळे असं जर काही मध्ये आलं त्याच्यामुळे ती स्पर्धा कंप्लीट करू शकलो नाही तर त्या दिवसापुरतं तो दिवस संपलाय. पण पुढच्या दिवशी जेव्हा तुम्ही उठता तेव्हा हे जे ह्या वेळेत शक्य झालं नाही त्याची कारणं काय होती, त्या कारणांमध्ये मी कुठे कमी पडलो का, आणि मी जर कमी पडलो असेल तर त्या कारणांवर मी काम करू शकतो का, ह्या गोष्टींचा जेव्हा विचार व्हायला लागतो तेव्हा त्यातनं खरं तुम्हाला उत्तरं मिळतात. कारण का कुठच्या तरी गोष्टी तुमच्या क्षमते पलीकडे असतील तर त्या सोडून देण्यामध्ये काही चुकीचं नाहीये. मला जर कळलं की हे सगळं मला शक्य नाहीये तर मी पहिल्याच दिवशी ठरवलेलं की स्वतःच्या जीवावर बेतून मी कुठची स्पर्धा कंप्लीट करणार नाही. त्याच्यामध्ये जास्ती इमोशनली इन्व्हॉल्व न होता की एखादी गोष्ट सोडायची असेल त्याच्यासाठी पण भरपूर त्याच्यासाठी विचार लागतो की एक गोष्ट ही आपल्यासाठी, आपण ह्यासाठी बनलेलो नाही, ही आपल्यासाठी बनलेली नाही, ती सोडून दुसऱ्या कुठच्या तरी गोष्टीमध्ये मी एक्सप्लोर करू शकतो का. पण गंमत ही आहे की ती जी नवीन गोष्ट शोधाल त्याच्यामध्ये तुम्ही तुमची क्षमता पूर्णपणाला लावू शकत असाल तर ती खरी गंमत आहे. सो मला असं वाटतं की ह्या पूर्ण प्रोसेसमध्ये आयर्न मॅन ही खरी गंमत नाही. उद्या जर तुम्ही एखादा लेखक असाल आणि कुठचं तरी तुमचं पुस्तक तुम्ही पूर्ण कंप्लीट करण्यासाठी जर त्या मार्गावर आहात तर मला हे पुस्तक कंप्लीट करण्याची मजा आली आणि त्याला जितका वेळ लागेल तितका तुम्ही जर द्यायला तयार झालात तर ती तुमची आयर्न मॅन आहे. एखादा स्टुडंट एखाद्या परीक्षेची तयारी करतो ते आयर्न मॅन आहे. एखादा एंटरप्रेन्योरशिप आपल्या जर्नीमध्ये टिकून राहतो ते प्रोडक्ट येईपर्यंत, ही आयर्न मॅन आहे. सो मला वाटतं आयर्न मॅन ह्याला स्पर्धेकडे बघण्यापेक्षा आपल्या क्षमतेचं एकदम एक्स्ट्रीम एंड काय असू शकतं ही एक्सप्लोर करण्याची प्रक्रिया म्हणजे आयर्न मॅन आहे कदाचित. खरं तर सगळ्यांसाठीच ही स्पर्धा म्हणजे आयुष्याला एक वळण देणारी किंवा दिशादर्शक ठरणारी अशी स्पर्धा आहे. श्रोतेहो, आशय महाजन यांच्याशी बोलत असताना मगाशी मला आणखीन एक गोष्ट माझ्या उत्सुकतेची जी होती ती लक्षात आली. ती म्हणजे की आयर्न मॅनमध्ये स्त्रियांसाठी देखील तेच पॅरामीटर्स आहेत, त्याच सगळ्या गोष्टी आहेत. तुम्ही पुरुष असा किंवा स्त्री असा, आयुष्याकडे तुमचा बघण्याचा दृष्टिकोन आहे तो समसमान असला पाहिजे. आयुष्य असो, आयर्न मॅन स्पर्धा असो किंवा तुमच्या स्पर्धा असू देत, कुठली स्पर्धा भेदभाव करत नाही. सगळ्यांनी मिळून या स्पर्धा आपल्यासाठी म्हणून पाहाव्यात आणि त्या जिंकाव्यात. जाता जाता आमच्या सगळ्या श्रोत्यांना काय संदेश द्याल की आयुष्याकडे माणसानं कशा पद्धतीने बघितलं पाहिजे? जी तुम्हाला शिकवण आयर्न मॅन मधून मिळाली, काय सांगाल श्रोत्यांना? मला असं वाटतं की आयुष्य जिंकायला जाऊ नका, ते एक्सप्लोर करायला जा. कारण का जिंकण्यामध्ये नेहमी तुम्ही कोणा समोर तरी जिंकत असता, पण एक्सप्लोरेशनमध्ये तुम्ही तुमच्या क्षमतांपर्यंत पोहोचत असता. त्यामुळे ते आपल्या पूर्ण क्षमता एक्सप्लोर करणं
हे आयुष्याचं ध्येय पाहिजे. कुठच्या तरी स्पर्धेमध्ये जिंकणं हा माझ्या दृष्टीने फार छोटा एम आहे. श्रोते हो, अतिशय महत्वाचा सल्ला की आपण आपल्या स्वतःशी स्पर्धा करूयात आणि आपलं आयुष्य अधिक चांगल्या पद्धतीने जगूयात. आणि महत्वाचं म्हणजे आयुष्य जगण्याची किंवा आपलं कुठलीही गोल पूर्ण करण्यामध्ये जी प्रक्रिया आहे त्या प्रक्रियेत आनंद घेण्याचा जो मूळ मुद्दा आहे त्याच्याकडे आपण लक्ष देऊयात. आशय सर, आज आपण इथं आलात आणि आमच्या विद्यावाणीच्या सगळ्या श्रोत्यांना इतकं बहुमोल असं मार्गदर्शन केलं, त्याबद्दल विद्यावाणी कम्युनिटी रेडिओ आणि गरजे मराठी ग्लोबल या दोन्ही परिवारांकडून तुझे मनपूर्वक धन्यवाद व्यक्त करतो. आणि तुम्ही आयर्नमॅन तर आहातच, पण या पुढच्या प्रवासामध्ये आयुष्यात ज्या कुठल्या स्पर्धेमध्ये उतराल, जे कुठलं कार्य हाती घ्याल, त्या प्रत्येक कार्यामध्ये तुम्हाला अपेक्षित यश लाभो हीच सदिच्छा व्यक्त करतो आणि आज इथं थांबतो. धन्यवाद. नमस्कार. मित्रो, आताच आपण नवयुगाची ज्ञानमाला या कार्यक्रमांतर्गत इम्पॉर्टन्स ऑफ एन्ड्युरन्स, सहनशक्तीचं महत्त्व जाणून घेतलं आयर्नमॅन आशय महाजन यांच्याकडून. त्यांच्याशी या विषयावर संवाद साधला होता श्री दत्तने. मित्रो, हा कार्यक्रम आपण दर शुक्रवारी आणि शनिवारी सकाळी 10:30 वाजता आणि दर सोमवारी आणि मंगळवारी सायंकाळी 6:30 वाजता ऐकू शकता. ऐकत राहा विद्यावाणी 107.4 FM, आपला आवाज आपला रेडिओ.